नमस्कार, जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे. विविध उपक्रम राबवून आज महाराष्ट्रात जयंती साजरी होत आहे. याच निमित्ताने आज मी गेवराई तालुक्यातील रुई या गावामध्ये आहे. या रुई गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आज सामाजिक उपक्रम राबवून एक जयंती साजरी करण्यात आलेली आहे. याच निमित्ताने माझ्यासोबत DPI पक्षाचे गेवराई तालुका अध्यक्ष साईनाथ आडागळे व तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हे माझ्यासोबत आहेत. आपण विचारूया कशा पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली आहे. जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जयंती साजरी केलेली आहे, कशा पद्धतीने साजरी केली? आज या ठिकाणी आम्ही आमच्या गावी रुई या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा येथे आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना एक साहित्य पॅड असेल, वही असेल, पेन असेल आणि जे अण्णाभाऊ साठे यांनी जी फकीरा कादंबरी लिहिलेली होती प्रसिद्ध, ती फकीरा कादंबरी पण आपण या ठिकाणी शाळेला भेट दिलेली आहे. शाळेला म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग? शिक्षक वर्गाला आपण ती वाचन करण्यासाठी आणि त्यातले काही धडे आपण विद्यार्थ्याला सरांनी शिकावत यासाठी आपण ती कादंबरी दिलेली आहे. साधारणतः किती विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य वाटप केले? साधारण आपण हे 300 विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. या शालेय साहित्यामध्ये कुठल्या वस्तू आपण दिलेले? या ठिकाणी आपण पॅड असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, वह्या असतील, हे साहित्य आपण वाटप केलेलं आहे. हा उपक्रम आपण कित्येक वर्षापासून हा राबवत आहे? हे आपलं 4थं वर्ष आहे आपण कार्यक्रम करत आहोत. तसेच माझ्यासोबत आहे ना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हे बी माझ्यासोबत आहे. काय सांगाल सर? नमस्कार. आज शाळेमध्ये सामाजिक उपक्रम राबवून साईनाथ आडागळे यांनी जयंती साजरी केलेली आहे, काय सांगाल? आजचा जे आपले अण्णाभाऊ साठे आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न, तर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जो उपक्रम सादर केलेला आहे हा अतिशय उत्कृष्ट आहे. आणि त्यांनी विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना उपयुक्त असं साहित्य दिलेलं आहे आणि फकीरासारखी कादंबरी दिलेली, जेणेकरून त्यांच्या लेखणीतील विचार निश्चितच आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील. आपण पाहत आहात की विद्यार्थ्यांना कमसे कम 300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. सर, आपण समाजाला काय आवाहन करणार आणि कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार की अशा पद्धतीने जयंती पुढेही साजरी करण्यात आली पाहिजे? हे महापुरुष जे आहेत यांच्या जयंतीचा मुख्य उद्देश आहेत की यांचे विचार आपल्याला तळागाळात पोहोचता आले पाहिजेत. कारण यांचे विचार पोहोचणं हेच खरं समाज जागृतीचं कार्य आहे आणि जयंती साजरी करण्याचं हेच खरं औचित्य असतं. आणि त्यामुळं आपण पण आपापल्या ठिकाणी शाळेत आणि ह्याचे विचार जर विद्यार्थ्यापर्यंत पोचले तर हेच मोठेपणी समाजाचे विषयी चांगलं कार्य करू शकतात. समाजाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि हे आपल्याला समाज घडवायचा असेल तर हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं ह्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत ज्या चांगल्या गोष्टी पोहोचवता येत्या त्या आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच सर, की आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रम राबवून आपण रुई या गावामध्ये जयंती साजरी केलेली आहे. नक्कीच या जयंतीचा संदेश हा गेवराई तालुक्यात जाणारच आहे आणि साईनाथ आडागळे यांनी हा उपक्रम 4 वर्षापासून राबवतात. त्यांचं बी आपल्या न्यूजच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. जनजागृती न्यूज, गेवराई.